परभणी शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेवरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोको आंदोलन करण्यात आले। शहरातील रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागीय आकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे अशी कार्यालय बंद केलेलीच बरी असं म्हणत शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी कार्यकर्त्यांसह थेट कार्यालयाजवळ टाळे ठोको आंदोलन केले। या आंदोलन करण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने जमले होते। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता। त्यानं तुम्ही पाहिलं असेल की महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये जवळपास 82 कोटी रुपये आपल्या परभणीकरांसाठी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने मंजूर केले। त्यानंतर त्याची संपूर्ण प्रोसेस झाली, ती प्रक्रिया झाली होती, टेंडर झालं होतं आणि त्यानंतर सरकार बदलल्यानंतर या सरकारने दुर्दैवाने त्याच्यावर स्टे आणली। सातत्यानं आम्ही मागणी करतो, विधानसभेत असेल, रस्त्यावर असेल किंवा दुसरं तिसरं आंदोलन आहे आमचं। विधानसभेमध्ये सुद्धा मी कित्येक वेळेस बोलतो, मी हायकोर्टामध्ये गेलो, उच्च न्यायालयामध्ये सुद्धा उच्च न्यायालयाने यामध्ये गंभीर असे ताशेरे ओढले शासनाला आणि सांगितलं की 82 कोटी रुपये हे रिझर्व्ह फंड आम्ही परभणीकरांसाठी करतोय, हे पैसा शासनाला कुठेही दुसरीकडे वापरता येणार नाही आणि लवकरात लवकर शासनानं याने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि रोडचे काम सुरू करा अशा प्रकारचे स्पष्ट आदेशच उच्च न्यायालय दिलेलं असताना सुद्धा आजपर्यंत या रस्त्याचं काम मुद्दामून केलं जात नाही। कारण इथं उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आमदार आणि खासदार असल्यामुळं अशा प्रकारची वागणूक आम्हाला दिली जाते, अशा प्रकारचा आमचा आरोप आहे आणि त्यामुळं आम्ही आता हे विभाग आमच्या काही कामाचं राहिले नाही म्हणून याला आम्ही आज कुलूप ठोकलेला आहे आणि आमचा निषेध व्यक्त करतो। नेमकी निधीची स्थिती आज काय आहे, म्हणजे जो स्टे तुम्ही त्यानंतर न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की लवकरात लवकर याचा निर्णय करा, पण आज त्याला निर्णयाला होऊन सुद्धा 3 महिने झाले। त्यानंतर आम्ही 8 दिवसाखाली दुसरी याचिका न्यायालयात दाखल केली की आजपर्यंत त्यांनी निर्णय घेतलेला नाही। हे पैसे जरी रिझर्व्ह केले असले तरी पण या शासनानं आजपर्यंत रिलीज केलेले नाहीत। आपण आदेशित करावं, तो पण निर्णय होईल, पण शासनानं सांगून सुद्धा हे कोर्टानं सांगून सुद्धा हे शासन ऐकायला तयार नाही। आता शेवटचं पाऊल काय असणार आहे जर आता तुम्ही एवढं आंदोलन? आता आम्ही इथं सार्वजनिक विभागाला ताळो ठोकलेला आहे। जर लवकरात लवकर हा निधी आम्हाला मिळाला नाही तर आम्ही मंत्रालयाला सुद्धा ताळो ठोकू, मंत्रालयाला सुद्धा लॉक ठोकू। जर मंत्रालय आमच्या परभणीकरांच्या कामाचं नसेल तर आम्ही त्याला सुद्धा लॉक ठोकायला, ताळे ठोकायला मागं पाहणार। महानगरपालिकेची मोठी उदासीनता किंवा काही करणार आहात का? महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही मोठं आंदोलन उभा केलं होतं। सन्माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस आता संभाजीनगरला आले होते महाराष्ट्र मुक्ती दिनाच्या निमित्तानं, मराठवाडा मुक्ती दिनाच्या, त्यावेळेससुद्धा इंटरनल गटारीचं काम असेल, नाट्यगृहाचं असेल किंवा समांतर वॉटर सप्लायचं काम असेल, या सगळ्या योजना त्यांनी मंजूर केल्या, पण वर्ष होत आलं नुसतं कागदावर मंजूर करताय, अस्तित्वात काहीच दिसत नाही। त्यामुळं आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा भेटणार आहोत आणि त्यांनी जे भाषण केलं त्याचं आठवण सुद्धा आम्ही त्यांना करून देणार आहोत की तुम्ही मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं सुद्धा या घोषणा केलेल्या आहेत की ज्या आधीच आमच्या सरकारच्या काळात मंजूर झालेल्या आहेत। कमीत कमी ते आमच्या हक्काचं आहे ते तरी आम्हाला द्या, अशा प्रकारची आमची मागणी त्यांच्या समोर ज्यावेळेस आम्ही जाऊ त्यावेळेस आमची ही मागणी असणार आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी आबोली जोशी, DLP न्यूज परभणी।